नमस्कार, आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज। दुग्ध विकास मंत्र्यांनी त्वरित जाहीर केलेले 5 रुपये अनुदान व 35 रुपये दर जाहीर केलेले त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अन्यथा सोलापूर जिल्ह्यातून एकही दुधाचा टँकर मुंबईला येऊ देणार नाही। राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 8 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना 2 महिन्याचे दुधाला प्रति 5 रुपये अनुदान जाहीर केले व नंतर 1 जुलैपासून प्रति लिटरला 5 रुपये अनुदान जाहीर केले आणि प्रति लिटर दुधाला 35 रुपये दर जाहीर केलेला वाढीव अद्याप 1 दमडा रुपया वाढीव दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही, तो त्वरित जमा करावा। संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख, जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मोरे, तालुका अध्यक्ष भटका बिरू वाघमोडे, तालुका उपाध्यक्ष पिंटू पवार, सचिन काशीद, समाधान काशीद, समाधान दळवी, ज्ञानेश्वर खरात इत्यादी उपस्थित होते। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख, माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याचशा दूध संघातील आणि दूध डेअरीतल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या 8 महिन्यापूर्वीचं जे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे 5 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे, ते काही शेतकऱ्यांनी कागदाची प्रोसेस पूर्ण केलेली असताना सुद्धा ते पैसे माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा नाहीत। त्यातल्या त्यात आता वैराग भागातील काही शेतकरी आलेत, मोहोळ तालुक्यातील काही शेतकरी आहेत, वॅटसनला यांचं दूध गेलेलं आहे, परंतु सगळी कागदपत्राची पूर्तता करून सुद्धा यांचं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं 5 रुपये अनुदान या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही। आणि विशेष म्हणजे गेल्या 2 महिन्याखालीच आदरणीय दुग्ध विकास मंत्री विखे पाटलांनी 1 जुलैपासून 5 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतो आणि प्रति लिटर दुधाला 35 रुपये दर जाहीर केलेला आहे। परंतु विखे पाटलांना सांगतो की तुम्ही सकार महर्षी विखे पाटलांचे सुपुत्र आहात, तुमच्या आयुष्यात तुमचे वडील कधी खोटे बोलले नाहीत, पण तुमचा जरा वेगळा चेहरा आम्हाला डोळ्यापुढे दिसतोय। एक जबाबदार राज्याचे कॅबिनेट दुग्ध विकास मंत्री तुम्ही, अक्षरशः 8 महिन्याची बिलं जमा नाहीत। अहो, तुमच्या हाताखाली सचिव आहेत, पी आहेत, त्याची चौकशी कधी करताय तुम्ही? माझा दूध उत्पादक शेतकरी मरून चाललाय, तुम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही। नुसतं टीव्ही एबी माझा, TV9, IBNला नुसत्या मुलाखती द्यायच्या आणि बनावट बोलायचं, ही धंदे आता बंद करा। माझा शेतकरी मरतोय, तातडीने तुम्ही चुरा पेंड असो, सुग्रास पिंडीचे भाव बघा, त्याचे दर वाढलेले आहेत, पण दुधाचा 5 रुपये 10 रुपये दर कमी होतो। त्या शेतकऱ्यांना प्रति लिटर 35 रुपये सुद्धा दर परवडत नाही, प्रति लिटर 42 रुपये दर द्यावा। या महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं तमाम शेतकऱ्यांना घेऊन मोहोळचे कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय सचिन मुळीक साहेब यांची भेट घेऊन आम्ही त्यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। जानेवारी फेब्रुवारीचं अनुदान वॅटसन डेअरीचं जमा झालं पाहिजे, दोडला असो इतर दूध संघ असो, त्यांच्याद्वारे कागदपत्र फाईल गेलेल्या मंत्रालयात, तरी पण तुम्ही त्यांचं अनुदान जमा केलेलं नाही। तातडीने ते अनुदान जमा करावं, अन्यथा वॅटसनच्या गेटमधून एकही दुधाचा टँकर आम्ही येत्या 28 तारखेनंतर जाऊ देणार नाही। माननीय पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मी विनंती करतोय, तुम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहात, तुम्हाला रीतसर निवेदन देऊन कळवतोय, आम्ही काय गुंडगिरी करण्यासाठी ते टँकर अडवणार नाहीत। आमचा पोटाचा प्रश्न आहे, नियमाप्रमाणे जाहीर केलेले पैसे आमच्या खात्यावर जमा करावेत, अन्यथा एक दुधाचा टँकर गेटच्या बाहेर जाऊ देणार नाही। यात होणाऱ्या परिणामाला स्वतः दुग्ध विकास मंत्री जबाबदार असतील।